नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जळगाव दिनांक 12 रोजी 57 वाहिनी सीमा सुरक्षा दलातील कॉन्स्टेबल GD स्वप्नील सुभाष सोनवणे यांचा कर्तव्य बजावत असताना विजेच्या धक्क्याने झालेला मृत्यू नंतर आज मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी गुढे तालुका भडगाव येथे सैनिक सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आला. वीर जवान अमर रहेच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला गेला. गावातील नागरिक, नातेवाईक, मान्यवर व माजी सैनिकांनी अश्रूंचा धारा वाहत आपल्या वीर पुत्राला अखेरचा निरोप दिला. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी BOP ढोलघरी येथे सीमा फ्लड लाईट खांब दुरुस्ती करताना विजेचा धक्का बसून जवान सोनवणे गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना बाळूरघाट जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 10 वाजता पार्थिवावर पूर्ण सैनिक सन्मानाने अंतिम विधी पार पडले. यावेळी तहसीलदार शीतल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, 57 बटालियन BSF चे इन्स्पेक्टर कमल किशोर व सलामी पथक माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशालीताई सुरेंशी, सुमित पाटील, माजी सभापती विकास तात्या पाटील, शेतकी संघाचे चेअरमन भैयासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान भाऊ, युवा नेते हर्षल पाटील, शिवदास पाटील, माझ्या सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष सचिव व माजी सैनिक बापू पाटील, गुढे गावचे सरपंच कल्पनाताई उत्तमराव महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोहन मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जवान सोनवणे यांच्या निधनाने परिसरात शोकाकुल पसरले असून त्यांचे कर्तृत्व व शौर्य पुढील पिढ्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.